सुंदर असा चोटू याच्या माध्यमातून, परंतु झेल शॉर्ट कव्हरच्या दिशेने या ठिकाणी मारलेला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा झेलबाज होतोय. पहिला झटका लागतोय. गोलंदाजाचं नाव सांगा मित्रांनो, गोलंदाजाचं नाव. संकेत. संकेत पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली तिचे संकेत याने. छोटू परततोय. आता छोटूची जागा घेण्यासाठी येतोय लाडू. जो लाडू आणि जो निलेश ज्याने सेमीफायनल मध्ये धुमाकूळ घातला होता, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली होती, असा लाडू आणि असा निलेश. पाहूया नाममात्र 10 धावांची आवश्यकता आहे. काय करतोय लाडू आणि विकेट या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती घेतलेली आहे गोलंदाजाने. संकेत उत्कृष्ट चेंडू, पुन्हा काहीसा चेंडू समजला नाही. ऋषी पांडे साहेब यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. त्यांचा शुभ सन्मान मान्य श्री रेशम भिलारे आपल्या शुभास्त्रांचा शुभ सन्मान करतील. सुमित जाधव साहेबांचा शुभ या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. सुमित जाधव साहेब आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. पुढचा चेंडू संकेतचा आणि पुन्हा एकदा उंचावून बनवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू काहीसा छान संबंधाचं सदस्य पाहायला मिळतं संकेताच्या माध्यमातून. चेंडू समजला नाही. चेंडू सॉरी माफ करा निलेशला काहीसा चेंडू समजला नाही. चेंडू समजला नाही. गोलंदाजी धावांचा आवाज आता मात्र चेंडू झालेले शेवटचा केलं जाऊ शकतं. परंतु मात्र आपला जलवा घेण्याचा प्रयत्न करतोय. पायावरती समाधान बनावलं असतं ते निलेशाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला सुंदर असा षटकार जवळपास सुंदर चंद्रशासन पाहायला मिळालं. धाव संख्या 3. पहिल्या षटकात धाव संख्या होते 3. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धावा. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू आणि 7 धावा. आता गोलंदाजी मार करतो. 3 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पहिला एक पहिली धाव घेतली होती. एकूण 3 धावा झालेल्या आहेत. 2 धावा. एकच धावा काढलेली आहे का? शेवटच्या चेंडूवर एकच धाव. ओके, तर या ठिकाणी 2 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूवरती एकच धाव घेतली होती निलेशाने आणि 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावा. पाहूया काय करतोय निलेश. सुरेख फलंदाजी पहिल्या काही सामन्यांमध्ये केली होती. निर्धाव चेंडू काहीसा समजत नाही तो निलेशाला. नक्कीच या ठिकाणी अंधाराचा थोडासा फटका बसतोय तो प्रतिस्पर्धी संघाला.
काश्मीर इलेव्हन संघाला, कारण जर जसा अंदाज पडत जाईल तस तसं चेंडू टप्प्यात येतोय हे दिसणं थोडंसं अवघड होऊन जाईल. पाहूया तरी सुद्धा काय होतंय. निलेश तेवढाच खंदा फलंदाज आहे आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि पंच या ठिकाणी निर्णय देतात. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू आहे. 4 चेंडू 8 धावा, 4 चेंडू आणि 8 धावा. कोकण गौरव संघ पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, परंतु पंच या ठिकाणी दाद देतील, पंच निर्णय देतील. पंच निर्णय वेळ दौडू नका. आणि खेळाडूंना विनंती, पंचांशी उत्तर करायची. क्षेत्ररक्षक वाईट चेंडू, या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केला जातोय. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावा. पंचांशी उत्तर घालायची नाही. पंच या ठिकाणी आपली जबाबदारी या ठिकाणी बजावत आहे. पंचांशी उत्तर घालायची नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 4 चेंडू 4 चेंडू 7 धावा. निलेश निलेश पाहुण्या निलेश दाता चेंडू नाही, दाता चेंडू तरी मार करतोय. नायका निलेश तयार, नायका निलेश तयार. गाडी आता गोंधळाच्या माध्यमातून चेंडू पहिल्या चेंडू त्याचा आवाज आवाजाचे गेलेला चेंडू 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता असतात. आणि माराचा प्रयोग माराचा प्रयोग झेल आणि निलेश या ठिकाणी गौरव संघाने याच एक कारण म्हणजे अंधार पडत चाललेला आहे. चेंडूचा अजून वेध घेता येत नाहीये. हा जर गोलंदाज उजेड असता चित्र योजना असतं. अंधारामध्ये बोनस पॉईंट दिलेला आहे तो गौरव संघाला. आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. पाहूया या चषकाचा चोर मानकरी ठरतो. काश्मीर इलेव्हन कोकण गौरव या चषकावरती आपलं चोर नाव करतं. काश्मीर इलेव्हन कोकण गौरव. या चषकाचा संघनायक हा मानकरी करतो. काश्मीर इलेव्हन कोकण गौरव. 3 चेंडू 7 धावा. लॉंग लेगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया किती धावा होत आहेत. आणि या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईकवर आहे लाडू. लाडूला आता मात्र गोलंदाजाला प्रसाद द्यावाच लागेल. जर प्रसाद जर दिला नाही तर मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. कोकण गौरव संघ पाहूया काय करतोय. शेवटचे 2 चेंडू काय करतोय लाडू. 6 धावा. 2 चेंडू 6 धावा आवश्यक आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धावा. स्ट्राईकवर आहे लाडू. पुन्हा निर्धाव चेंडू. चेंडू काहीसा समजत नाहीये. यष्टींना समांतर चेंडू फेकला गेलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. आता जर तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच आमचे मांढरे साहेब जे आहेत ते म्हणतायत, रोहन मांढरे साहेब म्हणतायत की या एका चेंडूची जी किंमत जी आहे ना ती 10,000 रुपये किंमत आहे. एका चेंडूची किंमत 10,000. मित्रांनो लक्ष द्या इकडे. 1 चेंडू 6 धावा. एका चेंडूची किंमत 10,000 रुपये. पाहूया या एका चेंडूवरती 10,000चा मान कोण पटकवत आहे. गौरव कोकण गौरव की काश्मीर इलेव्हन. 1 चेंडू
चेंडू 6 धावांची आवश्यकता. परंतु हा जो एक चेंडू आहे, हा एक चेंडू जो आहे तो 10,000 रुपये इतका आहे. एक चेंडू आणि 10,000 रुपये. पाहूया कोण या चषकाचा मानकरी करतो. एक चेंडू 6 धावा, स्ट्राईक वरती लाडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय आणि कोकण गौरव या ठिकाणी पंच या ठिकाणी मिळत असतात. कोकण गौरव संघ या ठिकाणी विजय झालेला चषकाचा मानकरी झालेला आहे. संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच शराबी संघाचं सुद्धा